तर एक गाईस स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा ब्लॉग मध्ये. भाई आपण जे बॅनर छापेल होतं फ्रेम बनवली काल चिटकून टाकलं, त्याला फक्त रस्त्याच्या कडेला नेऊन बांधून टाकायचं एखाद्या पोल बिलला. तर याला बांधतो आपण आता कुठेतरी. आणि या सकाळ सकाळी पोरं काय करू राहिले ते, हे भाई एक मोबाईल घेऊन बसला, हे भाई एक बसला, त्याच्या आली कोणी घे, त्याच्या पोली कोणी घे, आणि याचा मोबाईल हँग मारतोय म्हणून मोबाईलच वापरत नाही. चल नाही ते बॅनर आहे पूर्ण. तर भाई आता दाढी आली याला, मिशी पाव एवढी मोठी गेम पाहून ती गेम पाहून हे ऍक्सिडेंट झालं. आज गेम खेळत उद्या एक पोर घेण्याच्या जिंदगी सोबत खेळून आहे का, एक पोर घेण्याच्या जिंदगी सोबत खेळून असत गेम खेळ. हे बघा जिंदगीची खेळ झाली. जाऊ द्या त्याला काय बोल. तर भाई इथं लावला आपला बॅनर, त्याला मला वाटतं अजून वर घ्यावं का असावं बरोबर राहील. मलाच बांधावं लागेल तिथं. तर भाई लावला पोलला बॅनर आपला, आखेगाव रोड पाशी बॅनर आहे. तर भाई याने मोबाईल घेतला होता विवो Y3. मी घेतल्याच नंतर घेतला होता आणि याची कंडिशन पाहतो किती भारी. माझ्या मोबाईलपेक्षा याने लय भारी ठेवला मोबाईल. इतका भारी मोबाईल आहे भाई. अय बंद कर ना 2 मिनटं, कॉपीराइट आहे गाणी मला. तर भाई मोबाईल इतका भारी, कॅमेरा बिमेरा किती मेगापिक्सलचा आहे कॅमेरा, किती मेगापिक्सलचा आहे? 50 मेगापिक्सल का मेगापिक्सल काय असेल ते. याचा मागचा कॅमेरा 50 मेगापिक्सलचा, 1-2 मेगापिक्सलचा आहे, पुढचा 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. खरा तुमचा मोबाईल. धन्यवाद. तर भाई आतापासून आमचं साऱ्या ब्लॉगिंग चालू करणार. कसा करतो? नाव काय सार्थक भुसारे ब्लॉग्स. हा हॅलो गाईज, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. माय भावाला सपोर्ट करा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र अजून काय भैयांना काय म्हणते, माय भावाला सपोर्ट करा. तो 1000 झाले आयफोन घेणार. काय झाल्यावर ते म्हणायचं मला देणार काय काय झालं? सबस्क्राईब शाळा ना भाड्या 7 झालं का? एवढंच होतं का? एवढंच होतं का? तर रातचे वाजलेत 9:15. तुमचा भाऊ धुर्रायला म्हणतोय, धुर्रायला कांदे. आपले कांदे घरे म्हणजे शेडमध्ये नेऊ राहिला. या झोपलं रिलॅक्स. दुसरी खेप आज गेम खेळ नाही आपल्याला गडगडा पहिलीचा सामान चालय. ट्रिप आहे आपली. नंतर आता सहा वाजले 4 कसा वाजतो माझ्याकडे.
तर खाली तर काहीच रात्री तुम्ही पाहिला आपण कांदे नेत होतो ती एक उरुळी नेली ती एक उरुळी नेली उरुळी राहिली आज नाही इच्छा त्या 2 उरुळ्या आता सध्या ते शेडमध्ये भरायचे त्या कांदे फोन आला तर आज संध्याकाळी ह्या न्यायच्यात पाहिजे त्या 2 उरुळ्या कालच नाही जायचं पण शेडमध्ये परत टाकायला जागा नसते राहिली बायाला त्याच्यामुळे आज ते दिवसभर भरणार रात्री आम्ही कांदे भरणार नेऊन टाकणार परत उद्या दिवसभर त्या भरणार मग संपला विषय कांद्याचा एकदा शेडमध्ये पडलं कांद्याने लवायत दिला काय मला कांद्याने लवायत दिला होता आज फायनल करून टाकायचं कांद्याचा विषय चला तर भाई पाऊंडर आणलाय कांद्यात टाकायला याचं नाव काय माहिती आहे का ऑनिकेटर मी कसं का वाचलं माहिती की इकडं मराठीत लिहिलं आहे त्याच्यामुळे 5 किलोचं आहे तर भाई आज 2 मे आज 12वीचा रिझल्ट याचा रिझल्ट आहे अजून तारक मी आता बघू राहिला मला काय करू तू किती वाजता रिझल्ट 1 वाजता तो 1 वाजता 12 वाजणार आहेत ते का वाटतं पासून बघू काय आता पेपर लिहिला तुला माहित नाही पासून का फेल होईल कसं लिहिला तर आहे आता बघू काय होतंय फेल होणार काय करण्याचं जिंदगीला अर्थ नाही की कागदचा तुकडा आम्ही आपलं भविष्य नाही बघू शकत अरे डब्बो तुझं लिहिता चाल नाही ते सांग कागदचा तुकडा भविष्य नाही बदलू शकत पेपरात लिहितो नाही आला अभ्यासच करता वाचता येत नाही आला माहितीये का काय वाचता येत येतं वाचता लिहितं मग तू कसं काय म्हणू शकतो मी तू फेल होऊ शकतो असतो कम वाटत आता लिहिलंच आहे आता बघू काय होतंय 2 3 गो तर भाई आता याच्यानंतर मी व्हिडिओ टाकतो इकडे माग दादा तू 2 3 गो आता मी व्हिडिओ टाकेन तुमचा बघा अरे भाई इतकं बेकार पाणी लागलं होतं पायाला माझी सारी पाय लाल झाले ते माझ्या नाक रक्त नाही बोलू इतकं बेकार पाणी लागलं दत्ता भाऊ याला म्हणते तुझी खायचो गेला आतमध्येच गेला असं याला म्हणते तुडी खायचं लय खाली जातं माहितीये कांदे ते आपण शेडमध्ये टाकले ते आता जरी टाकायचं आणि त्यांना काय जमाना आता मला बोलले मला जावं लागेल आता मला वाटलं होतं नाही बोलायचं बोललं तर आजचा ब्लॉग इथं एंड करतो भाई आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडवर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया नवीन ब्लॉग मध्ये